हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे दुधी भोपळा। त्यासाठी मी एक दुधी घेतलेली आहे। थोडा वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुधी भोपळा मोठा असल्यामुळे येथे मी अर्ध्या दुधीचीच भाजी करणार आहे। प्रथम दुधीची साल काढून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे। जर तुम्हाला आतमधल्या बिया नको असतील तर तुम्ही ते काढू शकता। अशा प्रकारे बारीक एकसारखे काप करून घ्या। येथे अर्ध्या तासासाठी मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती। येथे आलं आणि लसूण यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची, तसेच एक बारीक चिरलेला कांदा। प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे। तेल गरम करून झाल्यावर त्यामध्ये जिरा, कढीपत्ता आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत। जर इथे तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर तुम्ही टोमॅटोही टाकू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। आता कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण बेसिक मसाले टाकणार आहेत। हळद, लाल तिखट, सब्जी मसाला किंवा गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता। आता मसाले व्यवस्थित तेलात परतून घ्या। इथे मी अजून एक मसाला ॲड केला आहे, तो म्हणजे कांदा मसाला। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, हा ऑप्शनल आहे। इथे मुगाची डाळ कढईमध्ये व्यवस्थित टाकून परतून घ्या। इथे मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ वापरली तरीही चालेल। बारीक कापलेला दुधी भोपळा आता आपल्याला डाळीत टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या। डाळ शिजण्याकरता येथे मी थोडा पाण्याचा वापर करत आहे। 5 ते 7 मिनिटं झाकण लावून मंद आचेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तयार आहे आपली दुधी भोपळा भाजी। इथे मी कस्तुरी मेथी वरून टाकून घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी थोडं कोथिंबीर वरून टाकून घ्या। गरम गरम भाकरीसोबत ही भाजी तुम्ही नक्की टेस्ट करा आणि कमेंटमध्ये कळवा।